ही लाजाळू औषधी वनस्पती आहे आणि हे औषधी वनस्पती आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. तेव्हा हिचे नाव, ह्या वनस्पतीचे नाव लाजाळू. तेव्हा लाजाळू का म्हणतात तर पहा, त्या पानाला हात लावला, स्पर्श केला, पान पूर्णपणे याचे हे होते. हे पहा, ऐका, अलग लक्षात. तेव्हा या वनस्पतीचे नाव आहे लाजाळू. ही एक औषधी वनस्पती आहे. डायबेटीस, रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्याचे काम करते. मुळव्याध, अतिसार, शरीरावरील सूज यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये हे झाड कुंडीमध्ये शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यास काय होते पहा, घरातील नकारात्मक शक्ती नाहीशी होऊन पॉझिटिव्ह एनर्जी येते. मानसिक ताणतणाव कमी होतो. शिवाय घरातील वातावरण प्रफुल्लित, आनंदित राहते. घरामध्ये भांडण तंटा होत नाहीत आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये निर्माण होते. वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषात हे वनस्पती कुंडीत लावली तरी चालते किंवा पूर्व दिशेला किंवा दक्षिण दिशेला हे झाड लावायला काहीही हरकत नाही. हे झाड पूर्व आणि उत्तर दिशेला लावल्याने आर्थिक सुबत्ता प्राप्त होते आणि आपल्या घरातील वातावरण हे सुखदायक, आल्हाददायक आणि सकारात्मक होते. यामुळे घरामध्ये वादविवाद होत नाहीत, आर्थिक सुबत्ता येते. इतकेच नाही तर हे झाड लावल्यामुळे, हे लाजाळूचे झाड लावल्यामुळे बघा, हिची पानं अशी मिटतात. आणि ही औषधी वनस्पती आहे जी मूळव्याधासाठी, अतिसारासाठी, तसेच ब्लड सर्क्युलेशन अर्थात रक्तसाठी याचा वापर होतोय. एवढंच नाही तर या पानांचा लेप